उपोषणाबरोबर पाणी सोडलंय, सकाळपासून नाही घेतलं, पण आणखीन 2 दिवस नाही सोडणार. पाणी घेईल 2 दिवस समजा, पण मी सकाळपासून घेतलेलं नाहीये. कारण ते आता तिकडे फोन आले काय पावत्या मला आणून दाखवा, त्याशिवाय बोलू शकत नाही. ऑनलाईन का होईना, मला फाईन आणून दाखवा ना. अरे मेसेज द्या ना मला झेरॉक्स काढून, कोणाजवळ द्या, पोराजवळ मी जाणं ते बघन मग मी काय करायचं. आणि हवा तसं खोड्या गिरत असल्या ना फाईन मारायचं घ्यायच्या, पण मुंबईत यायचं चुकायचं नाही, चुकायचं नाही. फक्त तुम्ही शांतता मार्ग सोडायचा नाही, नाहीतर तुम्ही आपल्या आंदोलनासाठी नाही आले, तुम्ही कोणत्या तरी पक्षाचं ऐकून धिंगाणा करायला आले. एकाने धिंगाणा करायचा नाही. आता ट्रॅफिक जाम कशामुळे होती, तर पार्किंगला जागा नाही म्हणून ते रोडवर लावतात, हे खरं आहे. तुम्ही ठिकाणावर पण करून द्या, सगळं होईल. चला, पाण्याचं काही नाही, पाणीचं आणखीन आज उद्या आहे सुरू. घेतलं नाही मी तरी सकाळपासून, आणखी थेंब पण नाही घेतला, पण पाणी आजच्या उद्या दिवस सुरू आहे. आणि नाहीच मुख्यमंत्र्यांनी लवकर दखल घेतली तर पाणी पण सोडून देणार आणि मग कडक उपोषण सुरू करणार. आणि सगळ्या गाड्यांनी झोपत जा, उगाले टेन्शन नाही घ्यायचं. हा, पाणी घेतलं, पाणी आजच्या उद्या दिवस घेणार आहे. आशा आहे मला की आज उद्या मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि सरकार मराठ्यांच्या विषयाची अंमलबजावणी करतील. नाही केलं तर पाणी सोडून तिथून पुढे त्याला काय. पोरं जरा जेवा जा, आपल्या स्वयंपाक करायचं, जेवायचं, गाड्यान झोपायचं, सगळं किती अंतर एक आहे ते बघून ठेवायचं. गाड्या याच्यासाठी बंद केल्या, काही गोष्टी समजून घ्या. जी पार्किंग काही फुल झाल्या, तर मग आता तुम्हाला ज्या पार्किंग तेच लावा लागेल ना. आपल्याही पोरांनी अडवटपणा करायचा नाही, मग ते नाही आवडणार. मग हा, इथं जर एखादं मैदान मोकळं आहे आणि ते देत नाही तर मग बोलू, पण इथल्या मैदानात काही बरेच फुल झाले. फुल झालेत ना, मग आपल्या लोकांनी बाहेर लावायचं. रेल्वेने इथं असं आहे, 10 ते 12 रुपयात तुमच्या पार्किंग पासून तुम्ही आझाद मैदानला येता. लय सोपं आहे, जाते 10-5 रुपये. आणि हे डी झोन आहे ना, हे डी झोन आहे ना, डी झोन इथं मनाने आपल्या माणसाने थांबायचं नाही. मला गरमी झाली ना, मला त्रास होतो, तुम्हाला मनाने सांगतो. परत सगळेच माझ्या जीवाचे, आतले पण आणि बाहेर चिखलातून बाहेर ते सुद्धा माझ्या जीवाचे. तुम्ही काय नवसाचे नाहीत आणि ते काय बिगर नवसाचे नाहीत. मला वागणूक देताना सगळ्याला सारखी द्यावं लागेल. व्यासपीठावर सुद्धा तसंच आहे, सगळे पायरीचे बिचारे खाली आहेत. मग मुंबईकर तेवढेच मला आणि महाराष्ट्रातून आलेले तेवढेच मला, ही भूमिका आहे. त्याच्यामुळे मला तुम्ही परेशान करू नका. आत आले, बाहेर गेले, मागून पुण्याने बाहेर निघायचं, एकाने सुद्धा थांबायचं नाही. आता 1-7-8 जणच फक्त ते स्वयंसेवक म्हणून तेवढे. स्वयंसेवकाचे खोटे बिल्ले गुंतून माझ्याजवळ येऊन बसू नका. माणसं लोटायचं काम, जेवलेत का हे बघायचं काम, कुणाला अडचण आली का ते स्वयंसेवकाचं काम, मला पुढे हिंड तरी या इथं गळ्यात घालून. आणि त्यालाच लोक म्हणतात बाजूला होय, काय काय स्वयंसेवक झाला तू. त्याच्या मुलांना काम करा, पुढे बाहेर व्हा, पुढे बाहेर व्हा. एक थांबू राहा. आरक्षण मिळूस तर मग फोटो काढू नका. आरक्षण मिळाल्यावर काढू. फोटोच्या नादात वाटोळ करायचं नाही समाजाचं. चला, बोलायला येऊ नका, मला त्रास होतोय. सकाळी घेतो मी, सकाळी प्लीज, सकाळी 100% घेतो. अरे बाबा, मी बरीच हिंदी शिकलोय, काय टेन्शन घेऊ नका, सकाळी बेस्ट देतो. हा, अरे कशाच्या आता कात्र उडताना चान पत्यान करा ना, बघून चान प्या ना. त्या कात्र उडा त्यांच्या पाय पडत असतं काय. सगळ्यांनी सामान आणलं ना, आणि ज्याने आणलं नाही ते परत माघारी जा. नाही तर मग एखादी गाड्या येणार आपल्या 2 टप्प्यात गाड्या येणार आहेत. मला वाटतं पुढच्या मंगळवारी बुधवारी काही येणार आहेत. आणि आणखीन काहीतरी शनिवार रविवारी, म्हणजे पुढच्या बरं का, शनिवार रविवारी राहिलेला पुरा टप्प्यानं त्याला चहा पाण्याचं तुमच्याकडे टाकून घेऊन
आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.